अरे मेल्या तुझ्या कान फडतच मारली पाहिजे. हा तुला नीट समजून कळत नाही. नको 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 ग, माझा मित्र आहे, मित्र आहे. सॉरी भगवान, सॉरी. मी नाहीये. अरे सॉरी कशाला म्हणतोस? त्याची लायकी आहे काय या गाढवाची? तुला सॉरी. अरे नको नको नको. नाही म्हणजे याआधी मी आत्म्यांच्या बद्दल ऐकलं होतं बरं, पण तू हे जे काही सांगतोयस ते असलं काहीतरी मी पहिल्यांदाच ऐकतोय. मला माहितीये तुला माझ्याशी प्रॉब्लेम आहे. माझ्या जागी आता दुसरं कोणी असतं ना तर बत्तीशी दाखवत बोलत बसला असता. I always wanna be with you. हे बघ, तुला आणि माझ्या बायकोला मी एकत्र सहन नाही करू शकत. मला अशक्य आहे. या मुलीसाठी मला फसवतो. सोनिया, have some manners. काय बोलतेस तू? हात का धरलाय माझा? साखर घालायची नाही म्हणून सांगितलं ना मी एकदा. नाही घालायची. अरे पण हात का धरलाय माझा? नाही घालायची म्हणून सांगितलं. अरे पण नाही. अरे कोण आहे इकडे? काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? एवढा भेदरलेला काय तू? भगवान, तू खरंच माझ्यापासून काही दिवस लांब राहा, नाहीतर सोनिया येऊन कधी तुझा गळा दाबेल ना, काही सांगता येत नाही. तुला अजयला भेटायचं असेल तर जरूर भेट. एक सांग, रात्री आलास ना तर तंगडं मोडी ना सकाळी यायचा. पहाटेच. तुझ्यामुळे त्याला दारूची सवय लागली. बदललास रे, तू बदललास. तू माझा तो जुना मित्र नाही राहिलास. खरंच असं होऊ शकतं? आय डोंट बिलीव्ह दिस. माझा विश्वास नाही बसत आहे यावर. हाऊ जाते? तो तर वेडा आलाय, पिसाटलाय. अरे ह्याला स्वतःची बायको सांभाळता येत नाही जिवंत. तो कुणाच्या तरी मेलेल्या बायकोचं भूत काय काढणार आहे? आणि खरं तर या भूतानी ना तुझ्यापेक्षा ह्याला झपाटायला हवं होता. उद्धट माणूस. वाईफ इज अ हजबंड बेटर हाफ. ही म्हण त्या सोन्याने एवढी सिरियसली येते ना की त्या आजयच्या अर्ध्या शरीरात येऊन राहिली येते.